शौर्य आणि ऊर्जा असं म्हणतात की आम्ही चहा आणि खारीसारखे आहोत, आम्ही इनसेपरेबल आहोत. पण आता ही जी एवढी मोठी गोष्ट त्यांच्या नात्यामध्ये आली आहे, ऊर्जाला कळलंय की शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. त्याच्यामुळे त्यांच्यात आता खूप अंतर आलाय, खूप दुरावा आलेला आहे. हे पात्रच खूप स्ट्रॉंग आहे. इतकं सगळं नटून थटून ऊर्जा मुलगा बघायला जाणार आहे किंवा मुलगा तिला बघायला येणार आहे, पण तो शौर्य नसणार आहे. खऱ्या आयुष्यात म्हणजे हे मी ओपनली सांगितलेलं आहे की माझे वडील ज्या मुलावर हात ठेवतील मी त्या मुलाशी डोळे झाकून लग्न करणार. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि ऊर्जा माझ्यासोबत आहे. कशी आहेस? हॅलो, मस्त मस्त मजेत. सेटवर आम्ही सगळे मजेतच असतो. हो, पण ऊर्जाचा हा गेटअप म्हणजे नेमकं काय घडतंय आता मालिकेत? जसे की तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की आता ऊर्जाला कळलंय की शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यात आता खूप अंतर आलाय, खूप दुरावा आलेला आहे. आणि आता ऊर्जा असं ठरवते की ती आई ज्या मुलाशी म्हणेल, जे एक नवीन स्थळ आलंय ऊर्जासाठी, जे दळवी काकूंनी आणलंय, सो त्या मुलाला बघायला ती तयार होते. सो इतकं सगळं नटून थटून ऊर्जा मुलगा बघायला जाणार आहे किंवा मुलगा तिला बघायला येणार आहे, पण तो शौर्य नसणार आहे. पण खऱ्या आयुष्यात असा कधी प्रसंग घडलाय का, किंवा काय विचार आहे लग्नाला घेऊन? खऱ्या आयुष्यात म्हणजे हे मी ओपनली सांगितलेलं आहे की माझे वडील ज्या मुलावर हात ठेवतील मी त्या मुलाशी डोळे झाकून लग्न करणार. सो मी खूप क्लिअर आहे त्याच्या बाबतीत. पण काय असतं ना असं की काही गोष्टी हव्यात, अशा 3 गोष्टी कोणत्या जे त्या मुलात हव्यात? मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याच्या म्हणजे प्रेम मला असं वाटतं सहवासातून होतं की त्याची कंपनी आपल्याला आवडायला पाहिजे आणि त्याच्या कंपनीमध्ये आपण आपल्याला आवडायला पाहिजे. म्हणजे स्वतःच्या प्रेमात आपल्याला जास्त पडता आलं पाहिजे, तरच मला वाटतं की आपण समोरच्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो. आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपण समोरच्या माणसासोबत कम्प्लिटली आपण स्वतः जशा आहोत तशा अनॲपोलॉजेटिकली असतो. सो मला वाटतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याच्यासमोर मी जास्तीत जास्त व्यक्त करता आलं पाहिजे. मला कुठलंही फिल्टर कवर न ठेवता जसं काय एकदम अनफिल्टर्डपणे मला व्यक्त करता आलं पाहिजे. ते झालं की मला वाटतं की भरपूर म्हणजे 80% काम माझं तिथे होतं. आणि हे जितकं बोलायला सोपं आहे तितकंच ते खऱ्या आयुष्यात होणं अवघड आहे. आपण खूप नाही का सेटच्या लोकांसोबत आपण वेगळे असतो, कामाच्या लोकांसोबत वेगळे असतो, मीटिंगला गेलो तर वेगळे असतो, मित्रांसोबत वेगळे असतो. पण अशी एक व्यक्ती ज्याच्यासमोर आपण खूप जसे आपण एकटे असतो तसे असतो. सो मला वाटतं की ते अचीव्ह करणं म्हणायला खूप सोपं आहे, पण बघायला गेलं तर खूप 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 अवघड आहे. सो हा एक क्रायटेरिया. आणि दुसरं म्हणजे कंपनीमध्ये खूप कम्फर्ट पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की आता कोणीतरी आलं आहे तर आता बोलावं लागेल, मित्र आला आहे तर बोलावं लागेल, मैत्रीण आलीच आहे तर बोलावं लागेल. पण कधी कधी तो सायलन्स पण खूप चांगला वर्क होतो की दोघांचा फक्त प्रेझेन्स आहे आणि खूप काही घडत नाही आयुष्यात पण अदरवाईज पण तरी पण एक कम्फर्ट आहे. सो मला असं वाटतं कम्फर्ट इन इच अदर्स कंपनी. आणि तिसरं म्हणजे खूप रॉक हार्ड फ्रेंडशिप पाहिजे दोघांची. काही असू नसो पण फ्रेंडशिप आय थिंक ते तर फाउंडेशन आहे. सो या 3 गोष्टी हव्या. चला, म्हणजे आता कळालंय की तिला कसा मुलगा हवा आहे. मला सांग, आता मालिकेत इतके ट्विस्ट अँड टर्न्स पाहतोय आणि आम्ही तर बघतोय की तू पद्मासाठी किती लढतेस आणि त्यासाठी कुठेतरी तुझा देखील जीव धोक्यात येतोय. मला सांग, हे सगळे सीन करताना खूप धमचाक होते आणि खूप मेहनत घ्यावीच लागते, हे तर आम्ही वारंवार इथे आल्यावर बघतोय. तुझी किती धावपळ सुरू आहे? नाही, धावपळ खरंच खूप होते. मुळात मला असं वाटतं हे ऊर्जा हे पात्रच खूप स्ट्रॉंग आहे. आणि पण हे सगळं करत असताना काय म्हणतात, मी घरी खूप चांगल्या गोष्टी घेऊन जाते. म्हणजे मला एकदाही करताना असं वाटलं नाही की थकले, आता दमले. मला असं वाटतं की जे ताट माझ्यासाठी वाढून ठेवलेलं आहे ते रोज येऊन खायला मला खूप मजा येते आणि ते अगदी मला चाटून पुसून खायचं आहे. सो मला असं वाटतं की हे सगळं जरी दमछाक होणारं असलं तरी त्याच्यातली मजाच आम्ही जास्त घेतोय आणि ॲज लॉंग एज दॅट इज देअर. सो त्यामुळे ती पूर्ण मजा आहे आणि तितक्या पॅशनेटली काम होतं. फाईट सिक्वेन्स बघतो आम्ही, ते फाईट सिक्वेन्स करताना भीती वाटते थोडीफार तरी? मला माहिती नव्हतं खरं तर की पहिल्याच आमच्या एपिसोडमध्ये फाईट सिक्वेन्स असणार आहे. सो सिरियलची सुरुवातच फाईट सिक्वेन्सने झाली होती आणि मला त्याच्यात फाईट करायचं हे पण मला माहीत नव्हतं. माझी पहिलीच वेळ होती अगं. पण सगळ्या गोष्टी टेक्निकली पण खूप चांगल्या काय म्हणतात इम्प्लिमेंट झाल्या. म्हणजे फाईट मास्टर होते, त्यांनी मला शिकवलं आणि काय म्हणतात करताना
आपण त्या पात्रासाठी गोष्टी घेऊनच जातो, पण बऱ्याचदा ते पात्र पण आपल्यासाठी काही गोष्टी घेऊन येतं. सो मला असं वाटतं की ह्या पात्राने मला ते शिकवलं की मी एक फाईट सिक्वेन्स करू शकते. हे मला माहीत नव्हतं, हे मला खरं तर हे पात्र करतानाच एक्सप्लोअर झालं आणि विच इज गुड. आता काय वाटतंय शौर्य आणि ऊर्जा एकत्र येतील? कारण की खूप प्रेक्षकांचं आता म्हणणं हेच आहे की आता तरी लवकर एकत्र या, कारण आत्ता कुठेतरी तुमच्यात असा लव अँगल पाहायला मिळतोय. तो काय सांगावं वाटतं तुला की ऊर्जा आता खरंच शौर्याकडे एकत्र पाहायला मिळते? मला असं वाटतं की ऊर्जाला इतका मोठा विश्वासघात तिचा झालेला आहे. सो ह्या विश्वासघातातून तिला बाहेर पडायला किती वेळ लागेल, ती पडेल पण का नाही, हा खरं तर मला पण पडलेला प्रश्न आहेच आहे. पण मला असं वाटतं की बघूयात आता काय होतं. शौर्य आणि ऊर्जा असं म्हणतात की आम्ही चहा आणि खारीसारखे आहोत, आम्ही इनसेपरेबल आहोत. जसं खारी चहामध्ये बुडाल्यानंतर ते एकरूप होतात आणि त्याची एक वेगळी चव बाहेर येते. सो तसे ते दोघं आहेत असं आम्ही म्हणतो. पण आता ही जी एवढी मोठी गोष्ट त्यांच्या नात्यामध्ये आली आहे, तिला ओलांडून ते पुढे जातात का नाही, मला वाटतं त्याच्यासाठी तुम्हाला वचनं दिले तू मला रोज रात्री 10 वाजता स्टार प्रवाहावर बघायलाच पाहिजे. अगदीच, आणि खूप सुंदर दिसते. मला सांग की किती नटायला तुला रिअल लाईफमध्ये आवडते? नाही, बिलकुल नाही. म्हणजे तू अशी दुपारी 3 वाजता सुट्टीच्या दिवशी माझ्या घरी आलीस तर मी तुला अवतारात दिसेन. मी काहीतरी लूज टी शर्ट, केस असे कसे तरी बांधलेले, विस्कटलेले. मला अजिबात ज्वेलरी घालायला आवडत नाही. माझ्या हातात ना सोन्याची अंगठी असते, ना गळ्यात चेन, ना कानातले. सो मला खूप काय म्हणतात, मला खूप नॅचरल फॉर्ममध्ये राहायला आवडतं. मला बिलकुल म्हणजे मेकअप वगैरे हे सगळं आपण लावतो ते लावलंच पाहिजे, कारण ते कॅमेऱ्याचं ग्रामर आहे. पण अदरवाईज मला स्वतःला विचारशील तर मला खूप नटून थटून आवरून बाहेर जायला अजिबातच नाही आवडत. पण या लुकमध्ये फार सुंदर दिसते आणि मला असं वाटतं की नक्कीच मीही सांगते आणि प्रेक्षकही तुला सांगतीलच कमेंट्स मार्फत. एक असा DM आलेला जो लक्षात आहे या मालिकेसाठी, या भूमिकेसाठी? या भूमिकेसाठी आलेला एक DM एक जो मला खूप म्हणजे काय म्हणतात प्रकर्षाने आठवतो, तो असा होता की तुम्ही आधी पण मालिका केलेल्या आहेत, पण ह्या मालिकेमध्ये तुमचा आवाज खूप वेगळा येतोय, खूप जास्त खरा येतोय, अशी ती प्रतिक्रिया होती. सो ती एक खूप मला वाटतं ती लक्षात राहून गेली. सो ती एक आवडलेली मला असं प्रतिक्रिया. वाटतं असंच मनोरंजन करत राहणे. खूप अजून प्रेम प्रेक्षक करतायत तुमच्यावर आणि असंच प्रेम त्यांचंही राहू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.